आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे उपस्थित आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात संभाजीनगरमध्ये कोण विजयाचा गुलाल उधळणार। माधव, कोण विजयाचा गुलाल उधळणार आहे संभाजीनगरमध्ये? सुवर्ण 10 वाजता हे कळायला सुरुवात होईल। 10 वाजता जिल्ह्यातल्या 9 ठिकाणी मतमोजणीला सुरुवात होणार आहे। तत्पूर्वी प्रशासनाने मोठी तयारी केलेली आहे। नुकताच महानगरपालिका निवडणूक होऊन गेल्या, त्यावेळेस मोठा राडा अनेक मतमोजणी केंद्रावर झाला होता आणि त्या अनुषंगाने प्रत्येक ठिकाणी जवळपास 2,500 पोलिसांचा बंदोबस्त या सगळ्या जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या मतमोजणी केंद्रावर लावण्यात आला आहे। मी सध्या छत्रपती संभाजीनगर मधल्या पॉलिटेक्निक कॉलेजच्या मतमोजणी केंद्रावर आहे, जिथं 10 गटाची मोजणी म्हणजे जिल्हा परिषद सर्कलच्या 10 गटाची मोजणी होणार आहे आणि त्या ठिकाणी असा हा पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। हे मतमोजणी केंद्र आहे। दुसरीकडे आता मी दाखवतो की रेल्वे स्टेशन परिसरातून येणारा जो रस्ता आहे त्या ठिकाणी 3 ठिकाणी बॅरिगेटिंग करण्यात आलेलं आहे आणि असे बंदूकधारी पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत, जेणेकरून कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये, गोंधळ होऊ नये आणि गोंधळ झाला तर त्या परिस्थितीवर नियंत्रण आणता यावं यासाठीची ही पोलिसांनी खबरदारी घेतलेली आहे। 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल। मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर साधारणतः 16 ते 18 टेबल आहेत आणि त्या टेबलावरून मतमोजणी सुरू झाल्यानंतर एक 10 ते 12 राऊंड्स पूर्ण लवकरात लवकर होतील आणि 11:30 वाजतेच्या सुमारास जवळपास सगळ्या जिल्ह्यातलं चित्र स्पष्ट होईल असं सांगितलं जातं। 11:30 ते 12च्या सुमाराला नेमकं कोण गुलाल उधळणार आहे याचा अंदाज आपण बांधू शकतो। त्यावेळेला पुन्हा एकदा तुमच्याकडे येईन माधव। धन्यवाद तुर्तास संपूर्ण माहितीसाठी।